बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. ओळख सांगावी आपली. माझे नाव संगीता भालगरे. मी या सोसायटीमध्ये 3-4 वर्षापासून राहते. परंतु मला असं वाटत नाही की मी या सोसायटीमध्ये 3-4 वर्षापासून राहते, कारण इथली जी युनिटी आहे ती खूप आम्हाला आवडलेली आहे. त्यानंतर इथे जे विविध कार्यक्रम साजरे केले जातात तेही आम्हाला खूप आवडतात. विविध सण उत्सव असतील, यामध्ये सर्व जाती धर्माची लोक समाविष्ट होतात आणि कोणताही जातीभेद न करता सर्वजण एकोपाने राहतात. ही एक बाब आम्हाला खूप आवडलेली आहे. त्यानंतर इथे वॉकिंगसाठी व्यवस्थित ट्रॅक आहे. मुलांना खेळण्यासाठी काही इक्विपमेंट लावलेले आहेत. त्यानंतर इथे एक परसबाग किंवा आपण काय म्हणूया एक विविध वृक्ष लावून असं एक गार्डन तयार केलेलं आहे. आणि त्या गार्डनमध्ये आम्हाला होळीसाठी खूप सुंदर अशी जागा आहे. त्या जागेवर आम्ही होळी साजरी करतो. तिथे कोणालाही त्रास होत नाही आणि कोणालाही त्रास होणार नाही अशी ही जागा आहे. यासाठी म्हणजे आम्हाला सर्वांना आनंद आहे. आमच्या सोसायटीमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. उदाहरणार्थ गणेश उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर होळी आहेच, रंगपंचमी आहे, धुलीवंदन आहे. त्यानंतर विविध सामाजिक कार्यही आमच्या सोसायटीमध्ये पार पडतात. उदाहरणार्थ आत्ताच आरोग्य शिबिर झालं, त्यानंतर रक्तदान शिबिर झालं. तर अशा प्रकारे सामाजिक कार्यही आमच्या सोसायटीमध्ये घेतली जातात आणि सर्वजण एकोप्याने राहतात. मला एक प्रश्न आहे की या ठिकाणी अनेक आता मोठी मोठी बिल्डिंग आहे, तिथं साधारण 1200 ते 1000 लोक राहतात. या ठिकाणी एक वेगळं तुम्ही एक ग्राउंड निवडलेलं आहे. या ठिकाणी नक्की काय आहे हे, म्हणजे ग्राउंड आहे की मुलांसाठी खेळण्याचं काय ठिकाण आहे? मुलांसाठी खेळण्याचं आहे, परंतु सगळ्याकडेनी ते खेळणी लावलेली आहेत आणि मोठी मोठी झाडे ही साईडनी लावलेली आहेत आणि मधला जो पॅसेज आहे तो पूर्णपणे मोकळा आहे आणि तो त्या ठिकाणी माती आहे. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी होळी छान अशी साजरी करता येते. कोणालाही त्याचा त्रास होत नाही आणि पर्यावरणपूरक हा उपक्रम आमचा साजरा होतो. नक्कीच मॅडम, धन्यवाद. थँक्यू.